नमस्कार मित्रांनो, मी ओमकार ॲक्शन रिॲक्शनवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नेहमीच नैतिक अनैतिक गोष्टींवरील सुरस अशा कथा सांगणारे कलम 302 फेम शेलार मामा आज आपल्या सोबत आहेत. समाज प्रबोधनाची एक वेगळं टेक्निक त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि या समाज प्रबोधनातून त्यांनी अनेक लोकांना चांगल्या मार्गावर आणलेलं आहे. तर मामांकडून विचारून घेऊ की कलम 302 म्हणजे नक्की काय. नमस्कार शेलार मामा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपलं ॲक्शन रिॲक्शन वर स्वागत आहे. तर आज आपण पहिल्यांदाच बघतोय बरोबर की शेलार मामा म्हणजे नक्की कोण, कलम 302 म्हणजे नक्की काय. आता खरं सांगू का, तुम्ही शुद्ध बोलता, मला शुद्ध बोलायला जमत नाही. आपला हाय असं ठोकळा आणतो बरं का. असंच ठोकळा पाहिजे आपल्याला. भानगडाशी आहे, जगात चांगलं वाईट असं काही नसतं. तुम्हाला खरं सांगतो, माणसाचं तुम्ही अहम ब्रह्मासी म्हणजे तुम्ही स्वतः ब्रह्म आहे असं समजून जर तुम्ही डोकं लावलं ना तर तुम्ही जागणार ना. तुमचा स्वकरेट कार्यक्रम व्हायला बसलाय. काय होतं, प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्यात चांगल्या वाईट घटना घडत असतात. बरोबर. त्या घटना घडत असताना तुम्ही एक माणूस म्हणून त्या कशा फेस करताय बाबा, त्याचा सामोरं कसं जात आहे ह्याचा आपण जास्त विचार करायचा. काय चांगलं आहे, काय चुकीचं आहे, काय सगळं चुकीचं काय हे पण कळतं, वाईट काय सगळं कळतं. सगळ्यांना सगळं कळतं. तुम्ही स्वतःच्या मनाला किंवा वासनेला, हे षडरिपू मधली एक रिपू आहे, वासना आहे. ही वासना, ह्या वासनेला जर नाकात तिच्या व्यसन घालायची असेल तर त्याला सगळ्यात बेस्ट काम आहे अध्यात्म. तुम्हाला टच असला पाहिजे अध्यात्माचा, असा विषय. आणि माझी जी सुरुवात आहे ना, मी माझ्याकडे आता जमीन आहे जगण्यापुरती, शेतकरी माणूस आहे आणि आमचं कसं सगळं व्यवस्थित चालतं. पण मला असं आतून असं वाटायचं की बाबा ही समाजातली ही दुःख, ही असं किंवा आतली जग टच म्हणा, काय म्हणा, हा याच्या समाधान नव्हतं. काहीतरी केलं पाहिजे काहीतरी. पण मीच माझा, तुम्ही जे म्हणताय मग व्यसन घालायची आहे समाजातल्या ज्या चुकीच्या गोष्टींना, बरोबर बरोबर, त्या दृष्टीने तुम्ही चालू केलं. आणि माझा उद्देश काय होता, आम्ही आता खरं सांगू तुम्हाला, आता हाय पब्लिक पण आहे सगळं, आपलं काय असं अडचण नाही. बरोबर. माणसाने हमेशा खरं बोललं पाहिजे. ती असं लांडीला बडे आपल्याला जुळत नाही. तुम्हाला खरं सांगतो, मी युट्यूब मध्ये आलो हे पैसे कमावण्यासाठी. त्याचं कारण मी तसंच होतं. आमच्या बायकोने काय केलं, ते महिला बचत गटाच्या माध्यमातून 6-7 ह्याचं हप्ते घेतलं. मग 30,000 40,000 असं घेतलं बा. मी पोल्ट्री करायचो, 28 धंदे केलं. तसं 28 व्यवसाय केल्यात बरं का. पण पोल्ट्री भाड्याने घेणे, ती करणे, त्यात थोडे पैसे जास्त राहायचं. म्हणजे त्याच्यात पण बेईमानी करायचो त्या धंद्यात पण. एक्स्ट्रा पिल्ले सोडायची आपली, ती विकायची. पोल्ट्रीवाल्यांना चांगला माहिती विषय. आणि तुम्ही लय खऱ्यानं चालला ना, खायला महाग. लोक कंपन्यावरून देत नाही आपल्याला. मग आम्ही डोकं लावलं, थोडं बेईमानीचा धंदा इमानदारीने करायचा, असं डोकं लावलं थोडं. 1-2 लॉट गेलं, 20-30 हजार रुपये आम्हाला महिन्याला मिळालं. त्यात पार्टनर होता, असून द्या. आता बायकोनी काय केलं, ही कर्ज फेडण्यासाठी ती आली अडचणीत. तुमचं इन्कम कमी, देणं जास्त. तिने माझ्या परस्पर 5 रुपये टक्क्याने पैसे घेतले, बाकी मैत्रिणींच्याकडून याच्याकडून. आणि 5 रुपयाचं गणित तुम्हाला माहिती, त्याचं चांगलं डोंबाळ 4-5 लाखाचं झालं बा. आता मी चप्पल सुद्धा 300 रुपयाच्या पुढे वापरत नाही. का? 700च वापरायचे आपल्या ऐकत नाही. माणसाने आपल्या ऐपतीप्रमाणे जगलं पाहिजे. आणि तेवढं म्हणलं होतं, आम्ही तर रातभर झोपलो नाही बा. बायको म्हणली, आता मी काय करून, आता काय करायचं बाय, आणि असं तसं. जमीन काय आमच्या नावावर नाही, आमच्या आईच्या नावावर, ती काय देत नाही, इकून टाकते पोरं म्हणून. मग केली सुरुवात. आता म्हणलं ह्याच्यात का फार आहे. आमचा सीए झालेला मित्र आहे संतोष मोरे म्हणून, पुण्यात मोठा माणूस आहे. ते तुम्ही एक म्हणजे थोडं हे करतो मध्ये, की तुम्ही म्हणता नियती म्हणजे नियती बरोबर तुमच्या पण हे झालीच की नियतीचं पण लक्ष होतं. 4-5 टक्क्यावर तुमच्या मॅडमनी कर्ज घेतलं वगैरे. तर काय मग नियतीनेच केलं का? माझा करेक्ट कार्यक्रम आधी केला, कार्यक्रम केला, समजायला हरकत नाही. पण मी लहानपणापासून एका व्यक्तीला मी देवा नंतर मानतो, पण आधी एक व्यक्तीला जास्त मानतो, त्यांचं अनुकरण छत्रपती शिवाजी महाराज. आपले उदयनराजे आहेत ना, ते एकदा आमचे शेजारी गाव आहे पारगाव, तिथं प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याचा अनुभव आला. त्यांच्याकडून सगळं ऐकून घेतलं. 2 वाक्य महत्वाची घेतली मी. ते म्हणले, छत्रपतींच्या नुसते मिरवणुका नका काढू, छत्रपतींचं नुसतं हृदयस्थान जय मराठा त्यांच्यासारखी दाढी वाढावी काय उपयोग नाही म्हणले. छत्रपती त्यांच्या आयुष्यात कसे वागले ते वागण्याचा प्रयत्न करा, त्याला म्हणा छत्रपती खरे कळले.
मग छत्रपतीने सांगितलं की आपण आत्महत्या करणे दुनिया आता मराठवाड्यात माझे बांधव शेतकरी बांधव कितीतरी आत्महत्या करण्यात, राजकारण्यांना सकट समाजाला काही घेण देण नाही कोणाचं. बरोबर. हा, त्यांच्या पोराबाळांच्या काही दिवस आहेत त्यांनाच माहिती. हा, दुसऱ्याचं दुःख समजून घ्यायला नको म्हणतो माणूस आजकाल. ही तेवढं मी घेतलं आणि म्हणलं आता ह्याच्यात काहीतरी डोकं लावलं पाहिजे. आमचा सीए मित्रांनी एक सल्ला दिला, म्हणलं मला एक्स्ट्रा पैशाची गरज आहे, चोरी व्यतिरिक्त काहीतरी करायला सांग बा मला. आता युट्यूब कडेचा तुमचा मार्ग आणि मग युट्यूबचा मार्ग चालू झाला माझा. युट्यूबचा मार्ग असा की मिलेला आजाळू प्राणी तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे आपण कुठले असं समाजात नाही, कुठं गावात नाही, कोणाच्यात नाही. आणि मग चॅनल असं चालू केला ट्रकांचा, त्या चॅनलला फक्त मी दाखवतच नव्हतो, फेस व्हॅल्यू तयार झाली नाही. पण 1 वर्ष ते चॅनल केल्यानंतर मला 15-20 हजार रुपये महिना मिळायला लागला. युट्यूबची ताकद मला त्याच्यातून कळली की युट्यूब असं क्षेत्र आहे, तुम्ही रात्रभर जरी गेला झोपला 10 तास तरी 10 तासात तुमचं जे युट्यूबच्या माध्यमातून ते डॉलर तयार होतात. बरोबर. हा पैसा सगळा मेथडचा आहे. इथं बुद्धी कामाची आहे, इथं शरीर कष्ट काय कामाचे नाही. हा, म्हणलं ही लय भारी क्षेत्र आहे गाड्या. मग आम्ही डोकं लावलं, चालू केलं. युट्यूब कळल्यानंतर मराठी चॅनल चालू करायचं डोक्यात खरी, कारण तुम्हाला क्राईमची पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे क्राईम खूनबिन करायला आवडत. ते लोक एक माणूस दुसऱ्या माणसाला क्राईम पेट्रोल बघायला आवडतं, तसं क्राईम कसा घडतो काय, लहानपणापासून पोलीस टाइमचा वाचक, पोलीस वाणीचा वाचक, ही सगळंच. आणि क्राईम पेट्रोल तर आम्ही 5 दोंडाळून काढले सगळे एपिसोड. आमचा डाटा अख्खा त्याच्यावरच जायचा. आधीचं नॉलेज, समाजाचं बी नॉलेज होतं, बाहेर कसं काय. आयला म्हणलं मी एवढी पुस्तकं वाचल्यात, 18-20 हजार पुस्तकं वाचन केले, सगळं वाचले अगदी. आपण ह्याच्यात काहीतरी बोलू शकतो बा. मग ही जी जागा आहे ना, ही माझी कर्मभूमी. आता बसलोय. आपल्याला कोण नावं ठेवी याड लागले म्हणेन बा, काय ती कॅमेरा लावते पुढे इकडे बरोबर म्हणलेली पहिला लोक. हा, पहिले म्हणायचे गोळ्या चालू केल्या का, दवाखान्यात गेलता का. आम्ही समजून घ्यायचं की आपल्याला येडं समजतं, त्याकडे लक्ष द्यायचं नाही. फोकस ठेवला, स्टोरीचं मनन, स्टोरीचे पॉइंट काढणे, ते वाचणं, आणि या स्टोरी मध्ये समाजाला आपण काहीतरी देऊ शकतो का, हे मी अभ्यासलं आणि त्यातून चालू केला विषय. एक हळूहळू थोडं बोलण्यात सुधारणा होत गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे श्रेय यश माझं नाही, हे सगळं पब्लिकचं आहे, जनतेचं आहे. त्यांच्या मनातलं बोललं ना की ते सगळं टिकतंय बघा. असं असतं ती खरंय. मनातलं बोलणं जे आहे ते तुमचं, ते वाचन या गोष्टी केल्या त्याच्यामुळे झालं का कसं, का गावातला तुमचं लोकांचा अनुभव, लोकांमध्ये मिसळणं, यावरनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या? लोकांच्यात मिसळलोच नाही मी बाहेरच्या लोकांच्यात मिसळलो, गावातल्या लोकांच्यात नाही मिसळलो. तुम्ही आजही कुठल्याही गावाचा मित्र, हा माणूस कधी हॉटेलमध्ये एवढ्या 40-50 वर्षात कधी चहा प्याला नाही कुणाचा, पाजला नाही कुणाला, माणसाच्यातच नाही. म्हणजे गावात नाही, खरं बाहेर. पण माझं जग चालू होतं माझ्या गावाच्या बाहेर. ते सगळे लोक, ती सगळी माझी, असा विषय. मग हित विषय असा झाला की हे सगळं चालू असताना एक छोटासा घटना सांगू का तुम्हाला. क्राईमची आवड कशी, किंवा नेमकं हा विषय. आता लोक काही जे म्हणतात त्याला शिक्षण नाही, किंवा काय म्हणतात किंवा तुम्ही अश्लील बोलता, तुम्ही असं करता तसं करता, असं हे फार किरकोळ स्वरूपाचं आहे. माझी बहीण आहे थोरली, चित्तोड्याला दिल्ली, त्या 10 जणांना कॅन्सर झाला गुदद्वाराचा. YCM हॉस्पिटल तुम्हाला माहित असेल, पिंपरी चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, तिथे त्यांना दाखल केलं. त्यांच्यापाशी बरेच दिवस थांबायचा योग होता. माझा योग तिथं त्यांची सेवा करायला, गोळ्या आणून देणे, हे ते आला. पण मी एका जागेवर बसणारी अवलादच नाही. मी काय करायचो, ती हवला वेळ आहे ना, हा वार्ड कशाचा आहे, तो वार्ड कशाचा आहे. मी कॅन्सर वार्ड बघितला, ती लहान मुलांना झालेला कॅन्सर. मी 15 मी असं, म्हणजे मी असं पाहत बसायचो की तो मुलगा टायमिंग दिलेला आहे, तो जाणार आहे. त्याचे वडील, त्याची आई इतके त्याच्या मुलाच्या समोर आले की इतके हसायचे, इतकं स्माईल त्यांचं, त्यांची खेळणी घेऊन यायची ही. पण बाहेर गेलं की ते डसाडस दोघं रडायचे. हे मी मला लई त्रास व्हायचा या गोष्टी. अरे म्हणलं, हा समाज आहे, ह्या समाजाला गरज आहे तुमची, हे काहीतरी ह्या समाजासाठी करा. आणि ते मुलगा नंतर गेल्यानंतर त्या मुलाचा बाप जो आज रडत होता ना, तो अजिबात रडला नाही. मला रावलं नाही, मी थांबायचो. कधी आधी ओळख झाली मध्ये असे फोटो वगैरे सफरचंद द्यायचो, त्यावेळेस ते पण होतच. असं हॉस्पिटलमध्ये लय चांगलं, हॉस्पिटलमध्ये गुरमी माणसाचा अजिबात नसतो, बाहेर लय माझा असतो, आत नसतो. तो म्हणलं, तो गेल्यानंतर रडला नाही. मला आता रडून काय उपयोगी, आता तुम्हाला थोडंच ओळखणार आहे. मला जेवढं करायचं होतं बाप म्हणून मी केलं. पण अशी लोक भेटत गेली. त्याच्यानंतर कॅन्सर वार्ड, ही व्यसन म्हणतो ना, काय तुला व्यसन, खतरनाक कॅन्सरची लोक बघितली बाबा. ती व्यसनामुळे ती त्यांच्या पाश्चात्य सोडून किंवा नसतं, मी दारू जास्त घेतली, लिव्हर खराब झालेली, हे ते
महिलांचं जे अनैतिक संबंधातून जे हत्या होत्यात महिलेसमोर ठेवून, हा कन्सेप्ट तिथून कुठेतरी माझ्या डोक्यात बीच पेरलं गेलं होतं की तिथं एक वाढ लय विचित्र होता तुम्हाला सांगतो. ते सुसूनला सगळ्यात मोठा आहे तो वाढ असा आहे. आणि मी म्हणतो ज्याला जीवन खरंच जगायचे जाणून घ्यायचे ना, त्यांनी त्या वाढ मध्ये 1 तासभर घालून दाखवा, तुमच्या पाठण थोपटीन मी. माणूस लय असा सेफ जगायचा प्रयत्न करतो हमेशा, चांगलं चुंगलं जगा ना. तुम्हाला जवळून जगायचे ना आयुष्यात. मी 2 ठिकाणी जाणार आहे, त्यातली एक जागा तुम्हाला आत्ताच सांगतो आणि पब्लिकला बी सांगतो. तुम्ही एकदा त्या जाऊन बघा. कुठं माहितीये का? मनकर्णिका घाट आहे बघा उत्तर प्रदेश मध्ये. एकाच वेळी 50-100 लोक तिथं जळत असतात. तिथे बरेच पाहू पण शकत नाहीत. हृदयाचा त्रास आला जाऊच नाही, पण तो जवळून पाहायचा. एखादा आघोरी साधू येणार, एखाद्या जळणाऱ्या जी स्त्री असती तिची जी मांडी असती जाड मोठी अशी मस्तपैकी लाकडात भाजलेली, त्याच अर्धा किलो मांस खाणार की गरम 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 ते खाऊन घेणार. हे तुम्हाला पाहायला मिळतात तिथं. ज्यांनी मनकर्णिका घाट पाहिलं ते कमेंट करतील तुमच्या चॅनलवर. तुम्ही पाहिलं नाही पण मला पाहिजे तिथं, त्याची बरेच फुटेज आहेत. दुसरी गोष्ट, त्या हॉस्पिटलमध्ये असताना जो वार्ड आहे ना, तो वार्ड आहे जळलेले जे व्यक्ती असतात किंवा डेथ बॉडीचा वार्ड तिथे ठेवलेले असतात प्रिझर्व करून. बापरे. महाराज इतक्या वाईट परिस्थितीत कॉन्स्टेबल असतात तिथं, आरोपी आणतात, हे नेतात, सगळं ते शासकीय यंत्रणा अशीच असते. जी स्त्री हत्या केली तिच्या नवऱ्याने म्हणा का, तर ती अनैतिक संबंधात होती. तिथं ते डोकं बिकं हे काय असं ओपन दिसत नाही, पण ते बँडेज वगैरे असतं, वार जखमा, परिस्थिती समजू शकतो. हा, तर ती त्या स्त्रीकडे त्या बॉडीकडे पाहिलं ना, तर ती कशा प्रकारे कुऱ्हाडीने वार घातलेली, शिती जाळून घातली. आणि जीव माणसाचा जातो त्याच्या ज्या टाचा आहेत ना, टाचाचा जो भाग आहे ना खालचा आपला, ह्या टाचाचा संपूर्ण साल्ट निघालेले असतात. इतकं निरीक्षण मी केलेलं आहे स्वतः. मला क्राईम मध्ये काय सुरेश वाटतं की ह्या जीव जात असताना किती त्रास झाला असेल. टाचा घासून ते कातड निघाले वाक्षाचे पाय. माणसाचा जीव काय की जात नाही हो, जिवंत माणसाचा. ह्या सगळ्या गोष्टी आज ते काही विसरू शकत नाही आपण. मग म्हणलं आपण याच्यात काहीतरी करू शकतो. आज सुदैवाने समाजाने तर फार मला प्रेम दिलं भरभरून, पण बरीचशी लोक त्यातून बाहेर काढली, महिला काढल्या. आपण येऊच त्याच्याकडं. खरं मग ह्या क्राईम स्टोरीमध्ये मग तुमची नक्की क्राईम स्टोरी कुठनं सुरुवात झाली? म्हणजे कारण आता सगळ्याच स्टोरी सगळ्यांनी बघितली नसतील, खरं पहिल्यापासूनच तुम्ही अनैतिक संबंध किंवा याच्यावर बोलायला का जनरल एकमेकांच्या हाणामारी खून बिन वगैरे याच्यावरनं कशा स्टोरी चालू झाल्या? म्हणजे चॅनल तयार करताना म्हणताय तुम्ही? चॅनल तयार करताना सुरुवात कशी झाली? सुरुवातीला हवा कसं असतं, गुगल, सोशल मीडिया, इतर क्राईमचे चॅनल असतात, ते फार कमी होते. म्हणजे युट्यूब मध्ये सक्सेस ज्याला मानतात, किंवा मी आता युट्यूब मध्ये एवढं कमावतो की दर महिन्याला 1 मोटरसायकल खरेदी करू शकतो. बरोबर. कारण डायरेक्ट आकडा सांगणं युट्यूबच्या नियमाच्या विरुद्ध आहे, पण असा विषय. पण त्याच्याबरोबर ह्या समाजाचं दुःख, कारण मी फोन ऑन ठेवला, कमेंट सेक्शन ऑन ठेवले, कारण मला जाणून घ्यायचे समोरच्या दुःख. मग कसं होतं, 10 मधून 8 फोन बिनकामाचे असतात. तुम्हाला खरं सांग, पब्लिक मस्त आपलंच आहे. आता 2 फोन महत्वाचे असतात. कुठले? कुणीतरी अडचणीत असतं, कुणीतरी आत्महत्येचा विचार येत असत. ते माझ्या दृष्टीने खरी केस. त्याला सोडत नाही मी लवकर, त्या मुलीला सोडत नाही, बाईला सोडत नाही, तिच्या टच मध्ये राहतो, संपर्कात. मग तिला त्या फेज मधून तिला बाजूला करायचं. आणि ती जर म्हणले ना परफेक्ट की मामा बरोबर आहे, आता मी जिद्दीने जगल, मग असं वाटत काय ही आता आत्महत्या करणार नाही बरं आपल्याला. आणि ते समाधान फार मोठे, ती कळत नाही. म्हणजे यातनच तुम्हाला स्टोरी मिळत जातात एक एक. आणि स्टोरीला काय आता 18 लाख लोक फॉलो करतात म्हणले, आपले लोक आपले मराठी माणसाला 100% मदत करतो. ते म्हणणार मामा ती आमच्या शेजारच्या गावात किंवा आमच्या गावात असं झालंय बा, डिटेल मध्ये सांगतो, तुम्ही व्हेरीफाय करा बा. पोलीस स्टेशनचं सहकार्य असतं, पोलिसांचं सहकार्य असतं, सगळं होऊन जातं व्यवस्थित. काय आणि काय काही गोष्टी ओपन नाही सांगता येत, तो थोडा वादाचा मुद्दा होतो, कोणातरी नोकरीचा प्रश्न असतो, त्यामुळे जाकले मूठ सवाल. आणि मग आता या तुम्हाला स्टोरी येतात की नाही, की मग त्यातनं लोक चांगलं किती घेत असतील असं तुमचं काय म्हणणं आहे? चांगलं का नाही तर त्यातनं आणि कुठला तर मार्ग वे आउट निघतोय काय क्राईम करण्यासाठी वगैरे, असं काय वाटतं तुम्हाला? लोकांचे फीडबॅक कसे आले? हा, चांगलं किती घेत असतील त्याच्यावर मला एक मुद्दा सांगायचा आहे. मी काय करतो, स्टोरी चालू असताना कधी कधी म्हणजे सगळ्या क्राईमच्या स्टोरी आहेत, खून, मारामाऱ्या, रेप, अमक तमक, देवाची टाकतो, कधी कधी बुथाची टाकतो. याचं कारण मी चाचणी घेत असतो, पब्लिक माझ्याकडे नेमकं कुठलं कसं आहे. देवाची स्टोरी टाकली
आणि तुम्ही किती चांगलं बोला, आरडू आरडू पार घशाला कोरड पडूस तर बोला, 5,000च्या पुढे कोणी बघणार नाही. आर्थिक संवाद बाईची स्टोरी असली त्या OTT वगैरे म्हणताय ते सांगितलं की लगेच व्ह्यूज म्हणजे वाढत असतील. ते सांगितलं नाही, ते असतं जे ऑलरेडी कसं आहे. तुम्हाला खरं सांगू का, जगात बरंच असं नॉलेज आहे, सर्वसामान्य माणसाला का सिटीतला असू दे ग्रामीण माणूस त्याच्यापर्यंत ते पोहोचतच नाही. त्याचं आयुष्य अशा पठडीत जगतो, मरून जातो. पण ते आतलं जे नॉलेज आहे ना, त्याला मिळलं पाहिजे ना. खोकला नावाची जी कला आहे ही जगाला माहितच नव्हती. ती कुठे आहे आपल्या, म्हणजे जे पुरातन आपली प्रॉपर्टी संपत्ती इंग्रजांनी सगळं फॉलो केलं, आपल्याला चोरून नेलं, आपलं बेकारी करून सोडलं, आपल्याला नांगा आदमी करून सोडलं, राहिलेलं पुढाऱ्यांनी लुटलं. ती काँग्रेस सकट भाजप काय त्यांचं काय मला घेणं देणं नाही कोणा. ह्या सर्वसामान्य माणसाला हे नॉलेज कळलं पाहिजे. माणूस लय येडा आहे अजून, माझं म्हणणं असं. यांना हळूहळू जागृत करणं आणि कमीत कमी त्यांच्या हातून क्राईम नाही घडावा असा आपला प्रयत्न शेवटपर्यंत राहील. आता तुम्ही म्हणला की चांगलं देवाच्या वगैरे टाकताय, त्याला ते 5,000 वगैरे तेवढेच व्ह्यूज येतात. आणि त्याच्यात जर एखाद्या बाईची रंगारंग कार्यक्रम, OTT नांगापोंगा कार्यक्रम असलं टाकलं, डायरेक्ट 50,000 आठवड्यात तर लाखाच्या पुढं. मग पाठीमागे विचार करत होतो ही बंद करून टाकावा. म्हणलं का बंद करून टाकायचं, आता आमचा बी गुरु आहे युट्यूब मध्ये. त्यांना विचारलं, म्हणले असं असं होतंय, मी देवादेकाचं केलं की 5,000 लोक बघत आहेत, ती चांगलीच 5,000, पण बाकीचे कोण आहेत. म्हणले हे प्युअर वासना देत येते आलं. म्हणलं ही बरी तर आहे का. म्हणजे ज्या माणसांना नाही, म्हणले हे जगात आमच्या गुरुने मला नॉलेज दिलं, ज्या माणसांच्या वासना त्यांचे द्वंद्व चालले आतमध्ये, वासनेकडे जाऊ का देवत्वाकडे जाऊ का काय करू, ही म्हणजे सीमारेषेवरची लोक आहेत. त्याला कळा ना कुठं जायचं. आणि त्यांना योग्यच व्यक्ती तुमच्याकडे देवाने पाठवल्या, तेव्हा मला कळलं ही वासना नाहीत, हे चांगलेच लोक आहेत, यांना ह्या मार्गातून आपण इकडे वळवू शकतो. म्हणजे योग्य ठिकाणला योग्य लोकांना बदलवण्याचा तेच लोक पांडुरंगाने आपल्याकडे पाठवलं असं वाटलं भाऊ आपल्याला. तुम्ही जे म्हणताय की असं तुम्ही आता बाईची स्टोरी वगैरे सांगितली की त्याला 50,000 व्ह्यूज येतात आणि तुमच्या इकडे याला 5,000 आहेत, म्हणजे असं तुमचं एक मत आहे की तो 5,000चा आकडा जसजशी लोक सुधारत जातील, चांगलीच आहेत 5,000 जशी खरं ही बाकीची जी 45,000 लोक आहेत सुधारत जातील तसा हा आकडा पण तुमचा वाढत. अगदी बरोबर. म्हणजे इकडे पण 10,000 15,000 वगैरे व्ह्यूज यायला लागतील. हे माझं चालू असतं आतून. मग आता या तुम्हाला आता इतक्या बऱ्याच स्टोऱ्या झाल्या, वर्ष 1.5 वर्ष तुम्ही करताय, 400-450 झाल्या. मग यामध्ये आता तुम्हाला लोकांनी बऱ्याच सांगितले असतील किंवा त्यातली काही लोक तुम्हाला कधी भेटली का की बाबा आमची तुम्ही स्टोरी सांगितली किंवा तुम्ही स्टोरी सांगितली बरोबर आहे, खरं आम्ही सुधारलो वगैरे, असं काही घटना घडल्यात का? नुसतं चांगलं नसतं जगामध्ये, काही चांगलं ते सुधारली तो भाग वेगळा, चांगलं कोणाला नकोय, स्तुती कोणाला नकोय. ती म्हणतात तुम्ही माझं तुमचं ऐकून मी सुधारलो, मामा मी ती होता बाहेर माझा एक मी सोडून दिला, आता महिला बोलतात मुली बोलतात सगळं ती ठीक आहे योग्य आहे, पण ह्याच्यातले धोके पण सांगतो तुम्हाला काय. आता आम्ही काय ते एखादा आरोपी असेल त्याची काही सुट्टी देत नाही आम्ही, आपण काटून शिव्या घालतो त्याला, तुम्हाला खरं सांग म्हणजे ते चुकीचं काय गेले निष्कृत करतात. तो म्हणजे माणूस आहे आपण थोडं त्याच्या, तो गेला आरोपी तो गेला, मी स्टोरी सांगितली त्या भावाने फोन केला मला, मानला खंडूच करतो तुझे, मानला तू कुठे मला सांग फक्त, माझ्या भावाला शिव्या का दिल्या. आता युट्यूब चालू करताना हा कोण प्रश्न विचारत नाही ना, माणूस पॉझिटिव्ह होतो, हा मी 1 लाख कमी 2 लाख कमी आईश करेन, काय नाही ह्याच्याबद्दल धोके जाणून घ्या तुम्ही. आता पहिली गोष्ट ते आरोपी खुनीचा भाऊ त्याच्या भावाला दिल्या शिव्या, तुम्ही त्याचा पॉइंट काय, माझ्या भावाचा चोरी का सांगितली माझ्या भावाला शिव्या का दिल्या, त्याचा आरोप. आता ह्या लोकांना गोपशात कसं घ्यायचं तुम्हाला सांग, ही ते डोक्याची केस निम्मी काय मिळत ह्याच्यामुळे गेल्यात माझी, लय ताण आहे लोकांना, विचित्र लोक आहेत जगात. काय म्हणलं हे बघ तू माझा काय भाव घेतला नाही, तू काय माझ्या वावरा शेजार तुझा वावर नाही, तुझा बांध करणार नाही, काय नाही, नेमकी समस्या काय मला सांग, मी तुला क्लिअर उत्तर देतो, आणि त्याच्यानंतर तू नको येत मी तुझ्यापर्यंत येतो, बरं का, असं म्हणायचं. कधी बी पुढच्याला डॉमिनेट करायचं असं लक्षात. तुम्ही लय पडीची पण बघितली की ती पाठे माग तलवार घेऊन पळाय बसली तुमच्या, असं नाही करायचं. तो म्हणतो मग तर नियर होतो, शांतता घेतो, मोठी मोठी युद्ध चर्चेने थांबले, तर काय माणूस असू द्या, तो आता आरोपीच असणार, मला खून करतो दुनिया करतो, मला दामख्या बरं का. म्हणलं इकडे काय नेमकं, माझ्या भावाची स्टोरी का सांगितली, मग त्याला सांगायचं तुमच्या भावाची स्टोरी मी एकट्याने नाही सांगितलं, अख्ख्या सोशल मीडिया, मग एबीपी माझा असेल, IBM लोकमत असेल, जे मोठ्या वाहिनी आहेत, आमच्यातले काही क्रिमिनल चॅनल असतात
त्यांना व्हॉट्सअपला पाठवायचं, ही पाठवली ना, यांनी सांगितली म्हणून मी सांगितली. ती पहिल्या दाख्यात ते गार होतं, तुम्हाला सांगतो. हे कॉमन आहे. दुसरा प्रश्न, शिव्या का दिल्या? तो म्हणतो बरं का, हा माझा जन्मसिद्ध अधिकारी म्हणतो शिव्या दिली. त्याला मानणार का? वाईट हा जोडून या धन उत्तम व्यवहार. तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुमच्या भावाने काय केलं? त्याचा भाऊ हातभट्टी विकत होता, दारू विकत होता, लक्षात घ्या, ती बनवून तुम्ही जे धंदा मोवायचा. तुकाराम महाराज जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुम्ही कसा जो करायचा? आम्हाला पण आमचा पिढी जाते. हा मग तुम्ही तुमच्या मला पिढी जाते व्यवसाय दुनियादारी असं नाही. मी जर मनात आणलं तर तू तुझ्या कुटुंबासकट तुला गायब करू शकतो. त्याला म्हणतात हाग्यादम. आमच्या भाषेत सांगायचं. तुम्ही माझ्या शब्दांची हेळसांड करू नका बरं का. माझ्या शब्दांची इज्जत ठेवा. म्हणजे कसं होतं, तुम्ही आता कसं पुणे ते शुद्ध बिद्ध तसलं आपल्याला जुळत नाही आपलं असं. ह्याला थोडं मानसशास्त्र पण माणसाचं कारण होते. पुढच्याला तुम्ही जर पडती बाजू घेतली तर पुढचा बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही. पुढच्याला जर वाटलं ना, आयला ही आपल्यापेक्षा वरचढ दिसते बरं का, ठीक आहे म्हणतो, पण आता तुम्ही प्रायव्हेट करून टाका, तो पब्लिक नका करू. ठीक आहे, मी प्रयत्न करेल म्हणायचं. तो काय परत डोक्याला लागत नाही. प्रत्येकाला भीती आहे जगात. मामा, आता तुमच्याकडं एक वरिष्ठ व्यक्ती वगैरे म्हणून असं लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन झालाय. एक काही लोक आहेत ते चांगल्या दृष्टीने बघतात, काही लोक वाईट दृष्टीने बघतात. तर तुम्हाला हे फोन पण येत असतात. तुम्ही आता त्यातलं एक उदाहरण दिलं की बाबा तुम्हाला धमकवायचा किंवा ह्याचा करायचा प्रश्न आला, पण चांगलं एखादं उदाहरण किंवा तुम्ही लोकांना यातून सुधारायचा संदेश कसा दिला किंवा काय, एखादा तसा फोन कॉल, त्याला कसं उत्तर दिलं तुम्ही? म्हणजे लोक, महिला, मुली हे जे बिनधास्तपणे फोन करतात, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच बोलत असताना बिनधास्तपणे फोन करतात. त्यांना माझ्याबद्दल म्हणजे काय असं एखाद्या परपुरुषाशी बोलण्याची जी भाषा ती नसते माझ्याशी बोलतात. एकदम असं घरातलं रक्ताच्या नात्यात असं कोणतरी अशी असते, वडीलधाऱ्या माणसाशी असं असतं. आणि त्या पोरी बाळांना सुद्धा आपण आहे ना लय परफेक्ट व्यवस्थित सल्ला देतो. म्हणजे काही अडचण येत नाही, काय नाही. अगदी एखाद्या कॉलेजमधली मुलगी, आता म्हणजे कॉलेजचं नाव घेणं योग्य नाही, पुण्यातलं कॉलेज, अण्णा पुणे शिक्षणासाठी फेमस आहे, तुम्हाला माहिती. त्या मुलीने, इंदापूरची मुलगी होती, तिचा प्रश्न थोडा कठीण होता. तिने गपचीप फोन केलता. ती म्हणली 7 मैत्रिणींचा आमचा ग्रुप आहे. तुम्हाला एक उदाहरण दे म्हणून सांगायची पाळी आली. 7 मैत्रिणींचा ग्रुप आहे आमचा. आम्ही एका रूम मध्ये राहतो. त्यात हरियाणाची एक मैत्रीण आली परराज्यातली. आम्हाला थोडं कुतूहल, मराठी माणसाला नेहमीच असं पुढाऱ्याचं, इंग्रजांचं, असं फॉरेनरचं जरा आकर्षण वाटतं ना, तसं ती परराज्यातली. ती मुलगीनी 3 जणी कामाला लावल्या. म्हणलं कामाला लावल्या म्हणजे नेमकं बाई काय झालं? 69 हा जो प्रकार आहे, म्हणजे ती एक म्हणजे संबंधातलीच क्रिया आहे थोडक्यात. पुरुष आणि स्त्री करतात, इथं प्रकार वेगळा होता. आता त्या लेस्बियन मानतात. त्या 3 मुली आणि ती एक मुली, चौथी, ती 3 कामाला म्हणजे त्या 4 जणी वेगळ्या ह्याच्यात तो कार्यक्रम करायचे. आणि आमच्यावर प्रेशर आलाय. म्हणले तुम्ही आता 3 राहिलाय, 3 तर बाद झाल्या, तुम्ही पटकून एक काम करा, हाई रूम सोडा, नाही तर तिला सोडा, विषय कट करून टाका. पण ती म्हणली, मुलगी चांगली, तिचं म्हणणं काय होतं की माझा अभ्यासावर लक्ष केंद्रित, मला त्रास व्हायला लागला ह्या गोष्टीचा. कारण ती कसं असतं, एखाद्याच्या घरी देवपूजा, अमकं तमकं संस्कार जर व्यवस्थित असतील तर ती मुलगी व्हायला जात नाही शकतो. ही रियालिटी आहे. आणि जी नुसती आईच भाऊ नुसती सासू सोनाच्या मालिका बघती, जिची आई, ही इथपर्यंत आता नवे कपड्याची फॅशन निघाली. त्या पोरींना बिगर दंड मोकळत असले कपडे घालतात, सिटीत बी घालतात लोक. मला अजून कळलं नाही, हे असलं नाही घातलं पाहिजे. ती पोरीने 14-15 वर्षाची, 13 वर्षाची, त्या पोरीच्या बगलातली केस सुद्धा लोक बघत. योग्य आहे का तुम्ही सांगा? आपण आपली संस्कृती आणि ते कपडे घेऊन द्याल, त्या लेकराला काय कळतंय? आई बापा जबाबदार, तिची आई घरचीच देणार ना कपडे घेऊन. मग हेच शिक्षण आपण दिलं पाहिजे. लय फिटजीन घातली, लय फिटिंग मधली, तिची तिला वाटतं बाबा माझे लेकरू लय चांगलं दिसतंय, लय देखणं दिसतंय. ती मुलीला काय, ती येडायची, तिला काय कळत नाही, ते बुद्धीच कमी. ती रील्स काढ, जीन्स आमकं तमकं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग वगैरे वगैरे, ठीक आहे. त्या दोघींना हे माहितीये का, ती ज्यावेळेस पब्लिक प्लेस मध्ये आपण रस्ता म्हणतो, रस्त्यात चालती, काही कामात वासनात बरीचशी लोक चेकआउट करत असतात, ते पाहत असतात. ह्याचा बी विचार केला पाहिजे कुठतरी.
म्हणजे तुमचा उद्देश हा चांगलाच असतोय की तुमचं असं म्हणणं की नाहीतर लोक लगेच म्हणणार तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसं नाही, ते आहे बरोबर आहे ना. मी म्हणतो तुम्ही बिगर कपड्याचे फिरा, माझं काय म्हणणं आहे का त्याच्यात, आमच्या बापाच काय जाणार आहे. पण कमीत कमी लाज लज्जा शरम आबरू इज्जत नावाचा काहीतरी प्रकार असतो. आणि क्राईमच्या घटना थोड्या कमी होतील असं मला वाटतं. माझं टार्गेट काय आहे, महाराष्ट्रातला क्राईम रेट कमी करायचा, हे टार्गेट आहे. त्याला पोषक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी, ही जीन्स पॅन्ट तोकडी कपडे हा बी प्रकार येतो. माझं काम आहे बोलणं की शक्यतो समारंभात किंवा तुम्ही वापरात, पण तुम्ही ट्रेनने प्रवास करता, बसनी करता, पब्लिक प्लेस मध्ये थोडस तारतम्य, थोड्याफार गोष्टी अशा या कारण ठरू शकतात. त्या मुलींचा दोष नाही, हा वासनांदाची संख्या वाढली समाजामध्ये, त्याला हे म्हणजे हा या दृष्टिकोनातून तुमच्या जे आता तुम्ही वक्तव्य केलं कपड्याच्या दृष्टीने, तर हे तुम्ही लोकांनी बघायला पाहिजे की वासनांद वाढलेले आहेत, हे तुम्ही बघा. पूर्वीसारखे लोक राहिले नाहीत, पूर्वीसारखे लोक राहिले नाहीत, हे म्हणायचे मला. तसं कसं आहे, जसं तुम्ही दाखवता तसा समोरचा घेतो ना, आणि गैरसमज करून घेणार. काही बिगर राखले आहेत वासनांत, खतरनाक लोक आहेत. पूर्वी नव्हते वासे, आता वाईट परिस्थिती या मोबाईल मुळे जग जास्त जवळ आलंय. 300 रुपयाचा रिचार्ज टाकलं की 3000 वेळा ब्लिप फिल्म बघू शकतो, अशी प्रकार आहे सध्या. खरं हे असं सगळं जे तुम्ही म्हणताय की नाही, क्राईम रेट वाढलाय, तुम्ही म्हणता क्राईम रेट एका बाजूला आपण कमी करायला पाहिजे. खरं क्राईम रेट वाढलाय, यात नक्की एकमेकांशी घरात बोलणं नसणं किंवा बाकीचं एकमेकांना वेळ न देणं, अशा गोष्टी आहेत का? किती तुम्हाला लय अँगल आहेत, एक नाही लय अँगल आहेत, लय भरपूर. म्हणजे बाप आणि आई समजा संध्याकाळी सुटल्यानंतर स्वयंपाक करत असते, ती तिच्या कामात असते, पण बापाने जर आलेल्या मोबाईल बापच 3 तास पाहत असन, काही पण त्याचं नॉलेजेबल म्हणा काही पाहत असेल, मुलांना आदर्श तोच आहे ना, आपल्या पप्पाच आहेत ना, ते बरोबर अनुकरण करणार. ते पण फ्री फायर गेम पासून सुरुवात करणार, मी या खलिफापर्यंत जाऊन थांबणार, बापाला तपासच नाही, असं होतं. मग त्याच्यामुळं आपल्या पाल्यांना काय कसं म्हणजे एका संस्कृत मध्ये सुसंस्कृत बनवायचं, लय नका बनवू, 20% बनवलं तरी आपलं पुढची पिढी चांगली होईल. आणि तुम्ही नवरा बायकोच्या नातेसंबंधांवर पण बरेचदा बोलत असता, तर आता काय कसं आहे, म्हणजे खेड्यातलं शहरातलं वातावरण किंवा कसं काय, यात तुम्हाला काय फरक वाटतोय? नाही, माझा हिशोब शहरातल्या पेक्षा खेड्यातली अजून थोडी बरी आहेत. तुम्हाला खरं सांगतो, अनैतिक संबंध किंवा आधी लहानपणापासून मुलांना आपला समाज असा आहे, म्हणजे खेड्यात असू शहरातला असू, त्या विषयावर बोलायचं नाही. शी ते घाण आहे, ते वाईट आहे, ते असं आहे तसं आहे, त्या जागेला हात लावायचं नाही. प्रायव्हेट पार्ट प्रत्येकाला असतो, ती फक्त विसर्जन करण्याची जागा. मग काय त्यातलं खरं नॉलेज आहे, त्यातलं शरीर सुख म्हणजे काय, बऱ्याच हे कळत नाही त्यांना. जर मुलांना कळत नाही, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पण हा फॉल्ट आहे. अमेरिकेन, युरोप, जर्मन तिथली शिक्षण पद्धती तपासा तुम्ही, प्रगत देशामध्ये हा त्यांच्या अभ्यासाचा एक भाग आहे लैंगिक शिक्षण. ते आपल्याकडे नाही आहे, योग्य नाही आहे, त्यामुळे लोक या मार्गाकडे मुलं वळतात. आणि मग माणूस आहे, माणसाची प्रवृत्ती आहे की बाबा टोपी खाली दडले, काय सगळं जग म्हणतंय ती बघायच नाही, टोपी खाली दडल्या तो उचकाटून बघतो रातचाच, काय बाबा टोपी खाली दडले, ही जग आहे. त्याची उत्सुकता आणली जाते ना, बरोबर. त्याचं ते वयाच्या फेजमधून जात असताना उत्सुकता आणली. आता 7वी 8वीच्या मुलांची अफेअर आहेत शाळेतल्या, मला फोन येतात कंटिन्यू, 8वीच्या मुली अफेअर करतात, मुलंही त्याच्या समोर 7वी 8वीची. आमच्या काळात आम्हाला 10वी पर्यंत काहीच कळत नव्हतं, तुम्हाला खरं सांगतो. 10वी पर्यंत आम्हाला मुली वया द्यायच्या, मुलं वया द्यायच्या, एकमेकांसंग नुसतं बोललं तरी त्या पुढच्या महिलेच्या घरची बाप येऊन दोपठायची त्या पोराला. आता ती पोरग त्या 8वीच्या मुलीला सहज म्हणतं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का? मला विचार वाटतं, मी जग किती अडवून झाली 2024 मध्ये, आता 25 म्हणाय हरकत नाही. 25 झालं. तो विचारतो आणि ती स्पष्ट नकार देते किंवा होकार देते. ठीक आहे, माझा बॉयफ्रेंड आहे, हिले बाहेर झाले आजकाल जगात, सुटसुटीत झाला कार्यक्रम यांचा. पण तिने जर होकार दिला तर झालं लाथाळ चालू यांचं. ते आई बाबा तिकडे रात्रीचा दिवस करून कष्ट करा यांच्यासाठी, त्यांनी आणि ही जातात पळून, वय भरले नाही एकदा पळून जातात, तो लय पळून जाण्याची संख्या वाढली आता खतरनाक. ही वेगळं जग चालू झालंय. तसंही करावं, कायद्यानं धरून काय असेल ते करा, पण याच्यात क्राईम हा दडलेला आहे कुठंतरी, हे लोकांनी गेलं. आणि मारतात, बरेचसे मारतात त्याच्यामध्ये, फार भयानक पद्धतीने मारतात. जगलं पाहिजे, जीवन लय सुंदर आहे. मग आता हे तुम्ही क्राईम म्हणताय ना,
तुम्हाला कुठल्या क्राईमच्या स्टोरी आवडत? म्हणजे त्यात अगदी आता स्पेसिफिक असतात, वैयक्तिक वाद असतात, कौटुंबिक वाद असतात, बरोबर काही असतात, हे नैतिक अनैतिक संबंध झाले, बरोबर. हे असे बरेच असतात. तुमची कुठली असं आवडती क्राईम स्टोरी आहे यातल्या सगळ्यात? म्हणजे मी सांगितलेल्या स्टोऱ्यांपैकी ना, सांगितलेल्या स्टोऱ्यांमध्ये हा. किंवा हे संबंधांवर अशा वेगवेगळ्या घडतात ना क्राईम, बरोबर. भावाभावांचे झाले किंवा यांचे झाले, तर यातली तुम्हाला कुठली आवडते? काही स्टोरी अशा असतात, मला सौंदर्य जास्त आवडते, आमच्या जवळची आहे म्हणून. म्हणजे जवळची म्हणजे केळगाव चौफुल्याला होती ती सौंदर्य नावाची स्टोरी आहे. ती मनापासून सांग, आणि ती स्टोरी सांगायला मला 8-9 दिवस गेले, म्हणजे त्रास झाला लय. म्हणजे ते पाठांतर येते, मोठी स्टोरी 52 मिनिटाची. दुसरी स्टोरी, हिचं नाव भारती, 64 कलांची माहिती. त्या स्टोरी मी विशेष का आवडते तर मला माहिती ही स्टोरी भिजणार नाही, अजून हिचा क्लायमॅक्स बाकी आहे. ती स्टोरी पब्लिकनी प्रचंड उचलून धरली, पण त्या स्टोरीचं वैशिष्ट्य असं आहे, त्यातला जो मुलगा होता तो मुलगा आज रोजी पण माझ्या टच मध्ये फोनवर. तो त्या फेज मधून बाहेर काढला मी, ती नांदायला गेली, सगळं झालं, पण तो मुलगा आता ते लग्नाला सुद्धा जाणार, मी विदर्भातला आहे. परवा दिवशी त्यांनी फोन आला आणि म्हणला असा असा विषय, भारती परत एकदा यायचं म्हणते पुण्यात तो आता पुण्यात यायचं म्हणते. अरे म्हणलं कशाला यायची, मरा येते का, आता 4 वर्ष होऊन गेले या घटनेला, आता काय ती, ते सगळं व्यवस्थित चाललंय ना. नाही, ती म्हणते की आयुष्यात फक्त 2च तास मला दे, ते 2 तासाचा ठेवा मी आयुष्यभर सांभाळेन. म्हणलं 2 तास कुठं दे, माझ्या पोटात म्हणलं लय वाईट येतं बरं का. ते मला नाही, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. ती म्हणते 2 तास लॉजवर माझ्या बरोबर चाल, आणि तो ठेवा मी परत तुला कधी त्रास देणार नाही. 4 वर्षानंतरची भेट. मी त्यावेळेस मला वाटतं की ही भारती विसरणार आहे. म्हणजे मी जे म्हणतो ना कायम, की स्त्री ही देवाला नाही कळली तर आपल्याला कुठून कळायची. मग त्याच्या आता डिस्कस चालू आहे, काय केलं पाहिजे काय नाही. पण हे कसं होतं, नाहक अनेक तरुणांचे ह्या 2-3 इंचापायी लय जीव गेले हो. इतकं शरीर सुख किंवा सेक्स इतकी महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट नाही. तुम्हाला माहिती इम्पॉर्टंट काय असेल जगात? स्वतः तुम्हाला दाढी मिशी आहे, मला दाढी मिशी आहे, स्वतः तुम्ही पुरुष आहात ना, तर तुम्ही स्वतःला सिद्ध करणं हे महत्वाचं आहे. तुमचा सगळ्यात मोठा अलंकार हे तुमची धनसंपदा, तुम्ही कमावलं पाहिजे, तुम्ही पैसा निर्माण केला पाहिजे, छापला पाहिजे. आणि पैसा काय व्हॅल्युएशन तुम्हाला माहिती आहे आता. बरोबर. तुम्ही ऑडी मधून BMW मधून फिरा, पण एका दिवशी घाला बी करायची कपडे. माझं मी जे सांगतो ते बऱ्याच लोकांनी प्रयोग केला बरं का. एक जण सहज 200 रुपयात लांब जाऊन घरी येऊन दाखव म्हणलं, तिची अक्कल जागेवली, मला खर्च वायपट नाही करणार, मला कुत्रा ओळखत नाही, मला बाया, मी तो स्ट्रॉंग आहे, मोठा आहे. पण त्याला जे ओळखतात ना त्याच नजरेत तो स्ट्रॉंग आहे. ते अंगठ्या, ती गाडी, रुबाब, 200 रुपये घेऊन त्याला म्हणलं तुझी व्हॅल्युएशन जाणून घ्यायची असेल तर जा एसटीने. गेला, फोन बिन काय नेलं नाही, कपडे साधी घातली, कुणी लिफ्ट पण द्यायना त्याला. एक जण म्हणला कोरोनापासून लिफ्ट द्यायची बंद करून टाकली आहे. म्हणजे जगाचं रिअल जग कसं आहे हे लोकांना बरंच कळत नाही. ते असे नादात जगत आहेत, असं नाही. रिअल जग हे फार म्हणजे विचित्र वाईट आहे. तुम्हाला ते बाहेर पडल्याशिवाय करणार नाही. चांगल्या लोकांची संख्या कमी होत चालली, वाईट लोकांची संख्या जास्त. हे कलियुग आहे, असा प्रकार आहे. आता हे तुम्ही कलियुग म्हणताय, कारण त्याचं पुढे भविष्य काय? ह्या आता हे क्राईम वाढत जाईल का कसं होईल, काय वाटते तुम्हाला? मला स्वतःला तुम्ही स्वतः एवढा इतके वर्ष अभ्यास करताय म्हणून असं अंदाज लावणं तसं कठीण आहे. पण मला वाटतं की सतयुग येईपर्यंत हे सर्कल पूर्ण होत आले. अजूनही भयानक परिस्थिती भविष्यात तयार होईल. रक्ताची नाती काढायची नाहीत, काय काढायचं नाही, असं म्हणजे असं वाटतं की अजून भयानक. पण आपल्याला एक दृष्टीने बरं आहे, आपलं तोंड असून जायचे, तोंड असून गेल्यानंतरचा काळ राहिला अजून थोडं बरं. आता आपण ह्याला तुमचा गृहमंत्री असन, राजकीय लोक, ह्याला डेवचायला हरकत नाही. बाबा पोलीस प्रशासन तितकं सतर्क ठेवा की क्राईम कमी झाला पाहिजे, आज तसं हे. आणि काय सगळं कोण काय वाईट नसतं, त्यांनाही सद्बुद्धी मिळेल, होईन जरा व्यवस्थित असं. आता तुम्हाला बरेचदा फोन येतात किंवा तुम्ही तुमच्या गोष्टींमधनं पण सांगताय की सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत, मग त्यामुळं बरेच गैरफायदा घेतात किंवा असंही करतात, अशा तुम्हाला बरेच गोष्टी समजतात किंवा काय? तर हे काय खरंच असं आहे का, एक मोगम सांगतात? खरी अजिबात नाही, खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो काय. 80-90व्या दशकामध्ये खरोखर स्त्रियांच्या अन्याय अत्याचार व्हायचे. लोक थोडी डोक्यात कमी होती. सासुरासनाचा प्रकार होता, अनेक स्त्रिया जाळल्या, विहिरीत बुडून मारल्या, हुंडाबळी म्हणतो आपण. आता आठवतोय का? अजिबात नाही. त्याच्यानंतर तसं परिस्थिती झाल्यानंतर महिला आयोगाची स्थापना झाली. जास्त कडक कायदे, पण कायदे इतके कडक गेले की त्याचं फार कॉकटेल झालं महाराज, इतकं व्याकार कॉकटेल झालं. आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो, पत्नी पीडित पुरुषांची एक परिषद झाली नाशिकला 4 दिवसापूर्वी. त्या परिषदेमध्ये
इतके 7,000 मेंबर आहेत आता, कितीतरी हजारो केस पेंडिंगला आहे. महिला जी लग्न करून घरी येते, एखादी मुलगी चांगली निघाली तुमचं नशीब, आणि ती जर तिने तिचा हिंगा जर दाखवला, फडी का उचलली महाराज, हा ती कितक्या भयानक प्रकारे मानसिक त्रास देते. तुमच्या डोक्यावर आता केस आहे ती सुद्धा राहणार नाही, निघून गेली बऱ्याच जणांची. 398 टाकणार, आई वडील 10 वर्ष लवकर मारणार त्या मुलाची. त्या मुलाचं जीवन नरकात करू शकते का कायद्याच्या आधारे. तुम्ही कुठल्याही माठातल्या पोलीस स्टेशन मध्ये जा, पोलिसांचं चुकत नाही. तुम्हाला कायदा माहित नाही, पोलिसांना कायदा सगळं प्रत्येक कलमातून नॉलेज असतं. त्यांना सुद्धा माहितीये की ह्या पुरुषाचं खरखच बरोबर आहे, खरं किती खोटं किती ते कळतात, पण ते करू काही शकत नाहीत का, काम करतात. हा, पण का तर महिलांना जास्त अधिकार आहेत. अगदी लेकर आहेत त्यांची ताटातूट झाली आहे, त्यांना भेटून देत नाही, आणि सासरवास नाही राहिला आता तुम्हाला. पुरुष हा महिलेच्या अंडर लाईफ जीवन जगतो, सध्याची परिस्थिती अशी परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी. पण महिला लक्ष्मी असन आपलं भाग्यच म्हणायचं, आणि लक्ष्मी तशा लय तुम्हाला सांगतो. पण एखादी म्हणली की माझे बॉयफ्रेंड ते मोबाईल वाटोळ केले बरं का तुम्हाला खरं, ती रील्स काढायची ही सेम पद्धत, लय अवघड परिस्थिती आहे. आता हे झालं तर याच्या बरोबर आता महिलांचे किती येतात तुम्हाला, की बाबा आम्हाला सासूरवास चालू आहे किंवा हुंडाबळी चालू आहे किंवा असं काही हे चालू आहे, त्या केसेस म्हणजे अगदी तर कमी झाल्यात तुमच्याकडे? महिलांच्या येतात, कमी येतात, पण महिलांचा विषय जास्त कसा आहे तुम्हाला सांगतो. ज्या आता सध्याचा काय घरनं पळून आल्यात, हा पळून आल्या महिन्याचे जास्त फोन येतात. म्हणजे कसं, लव्ह मॅरेज केलेल्यांचे का? हा नाही, 18 वर्ष तिचं झालं, 21 त्याचं झालं, ठरलं आधीच 1-2 वर्ष माहित नव्हतं. त्यांनी थोडा अंदाज घेतला घरी आपल्याला लग्न होऊ शकतं का. इंटरकास्ट असेल तर प्रश्न विचारतच नाहीत मग, पण कायद्याचा आधार घेऊन हे पळून जाऊन लग्न करतात. त्यांचे त्या महिलांचे फोन जास्त आहेत, आणि कुठण्याचे जास्त आहेत की माझं चुकलं, माझ्या आई बापाचं ऐकायला पाहिजे होतं आणि भावाचं ऐकायला पाहिजे होतं, मी पळून आले. पळूनच नव्हते यायला पाहिजे, कारण मी जी निवड केली ती निवड चुकली. त्याला त्रास द्यायला सुरुवात केली त्या महिलेला, हानमार. कारण 99 दिवस संपले की अवघड हो. बरोबर, म्हणजे आधी कळत नाही, 17-18 वर्षात कळत नाही. त्या मुलीने असं लक्षात घेतलं पाहिजे की आपला भाऊ, आपले आई वडील आपले 100% वाटून नाही करणार, चांगलंच करणार. हा, तू 1 नाही 10 नंबर देव पास कर, नापास कर, मला हा तू, पण तुला चॉईसला पण तेच आहेत ना, वाव देतात ना तुला. तुझ्या मनाने तुझे सर्वांगीण त्याचा जे पाहायला ती पाहत नाही मुलगी, हा प्रॉब्लेम आहे. ती फक्त ते हिंदी पिक्चर वगैरे असं बघून तो किती देखणा दिसतो, किती असा नाही का हिरो सारखा दिसतो, पण तो आहे का हिरो हे बी पाहिलं पाहिजे ना. तो त्याच्याकडे कुठली क्रिमिनल काय केसेस आहेत का, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे का, त्याच्यामुळे पण लय मुली फासल्या गेल्या भयंकर. काहींनी आत्महत्या केली, काही माझ्या टच मध्ये आहेत. म्हणजे चालू समाज कसं आहे, 14 कोटी मध्ये थोडं नाही. मी तर एक साधा माणूस किती लोकांना देणार, पण जे माझ्या संपर्कात आहे त्यांना आपण 100% थोडं तिथून बाजूला पळून गेलेली किंवा येतात, पळून गेलेले जास्त येतात. आता मामा पुढचं काय प्लॅन आहे तुमचा? जवळपास 1 लाख सबस्क्रायबर होत आले, मग आता काय पुढं? असं बरेच जण मगाशी आपण बोलताना ऐकलं की लोक म्हणतात जरा थोडी शिबिरं घ्या, जरा थोडं आम्हाला गाईड करा, यातनं हे करायचं, कारण तुमचं अध्यात्माकडचा पण ओढा चांगला आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत. मग काय आहे कसं? सगळं खरं आहे, पण काय होतं, शरीरांनी पण साथ दिली पाहिजे. आपला काय व्याधी असेल किंवा काय आपण समाजाला सगळ्यांना नाही सांगू शकत, आपला पर्सनल गोष्ट असते. पण जितका एफर्ट देता येईल आपल्या तेवढं द्यायचा. आणि पुढचं काय असं हे केलं नाही, पण म्हणजे भवितव्याबद्दल काय अजून काय करायचं याच्याबद्दल काय अजून डोक्यात आलेलं नाही, पण हाही हीच नको होते मला. आणि समाजातल्या काही लोकांचं बुद्धीचा स्तर फार कमी, तुम्हाला खरं सांग. पण ही लोक प्रामाणिक आणि प्रेमळ पण आहेत. मग त्यांचा राग बी येतो, त्यांचं बद्दल याची ती दुपारचा फोन आला ना, आपल्याला कोणतरी अडचणीत असं फोन आपण घेऊया, मामा राम राम, काय नाही मेंढर सोडले आता चरायला, लिंबा खाली बसलोय निवांत, काय कर म्हणा, काय नाही म्हणलं चला मामा संग गप्पा मारावा. याला काय अर्थ आहे मला तुम्ही सांगा आता? नाहीच की. पण महाराष्ट्र 300-350 कॉल घेतल्यानंतर माझ्या मानसिकतेवर परिणाम व्हायला त्या गोष्टीचा. मला झोपेत पण रिंगचा आवाज ऐकू येतो कधी कधी, की अशक्य आहे. डॉक्टरचा सल्ला घेतला, वजन कमी झालं, डॉक्टर म्हणले तुम्ही ठराविक वेळेत फोन घेत जा, इतर वेळी 350 फोन तुम्ही अटेंड करून दाखवा, एकच दिवस दाखवा फक्त, काय होतंय बघा. मी 8-10 दिवस त्या गोष्टी फेस केल्या, नंतर फार त्रास व्हायला. एवढं तुम्ही कंटिन्यू, बरं समोरच्याला म्हणता येत नाही तू ठेव खाली फोन, असं नाही म्हणता येत. मामा विरुद्ध राग, नाही तू लगेच कमेंट मध्ये शिव्या घालायला सुरुवात करतो, काय भाऊ करावं आता.
ती असं आहे, ती आता काय माय भाषा वेगळी आहे सांगायचं म्हणलं. नाही मामा, तुम्ही म्हणजे मामा खरंच उत्तम काम करताय तुम्ही. काम समाज प्रबोधन आहे, लोकांना काही थोडी अश्लीलता वाटेल किंवा सगळे वाटेल, परंतु तुम्ही जो म्हणला की जो तुमच्या देवादेवीच्या वगैरे तुम्ही व्हिडिओ टाकता, त्यात तुमच्या जे 5,000 पर्यंत येतात, बाकी 40-45,000 लोक ती बघत नाहीत. तो तुमचा जो आकडा वाढवायचा आहे, जेणेकरून लोकही सुधारतील. मला वाटतं देवाचा व्हिडिओ पाहावा, बरं देवाचा व्हिडिओ पाहावा ही तुमची जी अपेक्षा आहे. आणि हा तुम्ही प्रयोग केलेला खरंच भारी वाटला. म्हणजे की लोक अँगल आहे तो नक्कीच तो आकडा जो आहे तो वाढत जाईल या ह्याच्यातून. तुम्ही 5,000 आहे तो 10,000 15,000 इकडचे तुमचे व्ह्यूज वाढतीलच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, परंतु हा सुद्धा आकडा वाढेल अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. आणि मामा, उत्तमोत्तम तुम्हाला अशा व्हिडिओ सुचू देत किंवा लोकांकडनं तुम्हाला व्हिडिओ म्हणजे स्टोरीज येऊ देत आणि त्या तुम्ही सांगाव्यात, जेणेकरून असंच समाज प्रबोधन घडत राहू दे आणि तुम्हाला अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. रामकृष्ण हरी.